केक बनवत असताना मध्ये मध्ये प्रत्युषची लुडबुड, चॉकलेट मूस क्रीम कशी तयार करायची, क्रीम पीठ झाली की नाही हे कसं ओळखायचं. हॅलो नमस्कार, मी शीतल आदर्श केकमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत 1 किलोचा चॉकलेट मूस, तुम्ही म्हणू शकता चॉकलेट डच म्हणू शकता किंवा चॉकलेट ट्रफल केकसुद्धा म्हणू शकता. हा केक बनवणार आहोत आणि 1 किलोसाठी मी इथं 7 इंचाचा टीन घेतलेला आहे. आज आपण स्टेप बाय स्टेप सर्व डिटेल माहिती बघणार आहोत, बटर पेपर कट करण्यापासून ते आपला स्पॉन्ज बेक होईपर्यंत. आता टीनमध्ये बटर पेपर का लावायचा तेही तुम्हाला सांगते. ज्यावेळेस आपण स्पॉन्ज बेक होतो आणि स्पॉन्ज डिमोल्ड करतो त्यावेळेस त्याला घाम सुटू नये यासाठी बटर पेपरचा वापर आपल्याला इथे करायचा आहे. आता फ्रीजमधून मी इथं क्रीम काढली आणि बघा नॉर्मल आपलं पाणी घेतलेलं आहे, त्या पाण्यामध्ये मी क्रीम ठेवून दिलेली आहे ती व्यवस्थित मेल्ट होण्यासाठी. इकडे आपण आता बॅटरची तयारी करूया. आता 1 किलोचा केक बनवणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला इथं प्रीमिक्स घ्यायचा आहे 2 कप. तर आता प्रत्येक वेळेस मी तुम्हाला वेइंग मशीनवर परफेक्ट मेजर प्रमाण दाखवत असते. ज्यांच्याकडे वेइंग मशीन नसेल तर त्यांनी काय करायचं आहे, 250 mlच्या कपाने 2 कप प्रीमिक्स आपलं फुल भरून घ्यायचं आहे. आणि आता तुम्हाला बाजूला दिसतच असेल, तो आहे माझा भाचा प्रत्युष. त्याची लुडबुड मध्ये मध्ये चालू झालेली आहे केक बनवताना आणि तो शांत बसून मला सगळे प्रश्न विचारत होता, आत्या हे काय, आत्या तू केक बनवणार आहेस का असे. तर त्याच्यासोबत आज मी हा केक बनवत आहे. आणि इथं आता बघा प्रीमिक्समध्ये 2 कप प्रीमिक्समध्ये मी 2 टेबलस्पून ऑइल घातलेलं आहे. आणि आता पाणी आपण थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असं बॅटर तयार करायचं आहे. अशाच काही केकबद्दलच्या छोट्या मोठ्या टिप्स तुम्हाला पाहिजे असतील तर नक्कीच आदर्श केक या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा. जेणेकरून काय होईल, मी ज्यावेळेस आपल्या चॅनेलवर व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ बघता येईल. तर आपल्या आदर्श केक या चॅनेलमध्ये केक डिझाईन्स बघायला तुम्हाला भेटतील, केकबद्दलच्या छोट्या मोठ्या टिप्स बघायला भेटतील आणि मी आपल्या या चॅनेलवर शॉर्ट्स देखील काही टाकत आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला माझ्या लाईफबद्दल छोटे मोठे व्लॉग देखील बघायला भेटतील. यासाठी आदर्श केक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता मध्ये मध्ये प्रत्युष देखील बघा प्रश्न विचारत होता, आत्या हे काय, आत्या ते काय. ते देखील मी त्याला सांगत होते. लहान मुलं म्हणलं की प्रश्न खूप असतात आणि आपल्याला त्याचं उत्तर देणंही गरजेचं असतं. प्रत्युषच्या प्रश्नाचं उत्तर देत देत मी इथं बॅटर तयार करून घेतलं आणि इथं प्राजक्ता माझं हे शूट घेत होते. आता स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे, तुम्हाला जवळून दाखवते बघा. अशा पद्धतीनं बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. 2 कप प्रीमिक्स घेतलं तर आपल्याला इथं 1 कप पाणी घ्यायचं आहे. बॅटर हे आपल्या आता टीनमध्ये आपण घालून घेऊया. अशा पद्धतीने बघा आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी पाहिजे, जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्टही नाही. पाण्याचं प्रमाण जर बॅटरमध्ये जास्त झालं तर आपला स्पॉन्ज हा क्रॅक जातो, म्हणून पाण्याचं प्रमाण देखील आपल्याला स्पॉन्जमध्ये परफेक्ट ठेवायचं आहे. आता स्पॅच्युलाच्या साहाय्याने मी बघा अशा पद्धतीने जे बॅटर आहे ते बॅटर स्प्रेड करून घेत आहे व्यवस्थित. याने काय होतं, बॅटर व्यवस्थित स्प्रेड केल्यामुळं आपल्या स्पॉन्जला डोम शेप येत नाही आणि आपला स्पॉन्ज हा व्यवस्थित असा फुगला जातो. आता टॅप करायचा अजिबात विसरायचं नाही. खाली कॉटनचा कपडा घ्यायचा आणि व्यवस्थित टीन आपला टॅप करून घ्यायचा. याने काय होतं, आपल्या जे बॅटरमधली इयर पकडलेली असेल तर ती बाहेर पडली जाते आणि स्पॉन्ज हा आपला व्यवस्थित फुगला जातो. यासाठी आपण आपला टीन हा टॅप करायचा आहे. आता मी इथं बघा OTGमध्ये आपलं हा टीन ठेवून घ्यायच्या अगोदर 10 मिनटं OTG मी प्रीहीट करून घेतला होता आणि आता तो मी 180 डिग्री अंश सेल्सिअसवर आपल्याला हा 35 ते 40 मिनटं बेक करून घ्यायचा आहे. बेक होईपर्यंत OTG अजिबात उघडायचा नाही आहे, पूर्ण 40 मिनटानंतरच तो ओपन करायचा आहे. इथं आता प्रत्युष, योगेश, प्राजक्ता आले होते म्हणून मस्त असा मिसळ पावचा इथं बेत केला होता. आपला स्पॉन्ज आता इथं बघा बेक करून रेडी झालेला आहे. बघा अजिबात तो चिकट झालेला नाही आहे, तुम्ही बघू शकता. अजिबात याला डोम शेपसुद्धा आलेला नाही आहे. आता आपल्याला चॉकलेट मूस क्रीम तयार करायची होती, यासाठी ट्रफल मी फ्रीजमधून बाहेर काढलं होतं. आता क्रीम इथं घेताना बघा अशा स्वरूपाची आहे, लिक्विड स्वरूपाची क्रीम बीट करताना कधी पण घ्यायची आहे आणि ती घेताना थंड असावी, चिल्ड असावी. इथं मी बघा 360 ग्रॅम साधारणतः मी ते क्रीम घेतलेले आहे. आता ही आपल्याला बीट करून घ्यायची आहे. क्रीम बीट करताना आपण स्टेप बाय स्टेप स्पीड वाढवायचा आहे. इथं मी आता पहिल्या स्पीडवर क्रीम बीट करत आहे. बीटर देखील बघा अशा पद्धतीने मी गोल गोल हलवत आहे, बाउलसुद्धा फिरवत आहे. बीट करताना एकाच जागेला बीटर ठेवायचा नाही आहे, तो पूर्ण क्रीममध्ये पूर्णपणे हलवायचा आहे. आता क्रीम बीट झाली की नाही कसं ओळखायचं तुम्हाला मी दाखवते.
स्पॅच्युला बघा क्रीममध्ये बुडवला तर अशा पद्धतीने क्रीम ही एकदम अशी थिक झाली पाहिजे. आपला बाऊल जरी उलटा केला तर क्रीम खाली पडत नाही, याचा अर्थ आपली परफेक्ट क्रीम बीट झालेली आहे. स्पॅच्युलावर क्रीम घेतली, स्पॅच्युला उलटा केला तरीही क्रीम पडत नाही, याचा अर्थ आपली क्रीम ही परफेक्ट बीट झालेली आहे. चॉकलेट मूस क्रीम किंवा चॉकलेट डच क्रीम कशी तयार करायची ते आपण आता बघतोय. यासाठी चॉकलेट ट्रफल आहे ते मी OTGमध्ये 1 मिनिटभर मेल्ट करून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीनं. आणि थोडंसं थंड झाल्यावरच ते क्रीममध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. स्पॅच्युलाच्या साह्याने क्रीममध्ये ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथं आणखीन एक टिप सांगेल, बीटरच्या साह्याने देखील 2 मिनटं याला जर तुम्ही क्रीममध्ये अशा पद्धतीने बघा जर बीट करून घेतलं तर जे चॉकलेट ट्रफल गणाश आपण क्रीममध्ये ॲड केलं होतं तर ते व्यवस्थित मिक्स होतं आणि चॉकलेटमध्ये जे बारीक कण राहिले जातात ट्रफलमध्ये चॉकलेटचे ते देखील व्यवस्थित मेल्ट होतात. आता इथं हे बीटरच्या बघा ब्लेडला जी क्रीम लागली ते काढायला मला फार कंटाळा येतो, त्यासाठी मी अगोदरच ते बाजूला ठेवून घेतलं आणि आता नंतर स्पॅच्युलाच्या साह्याने ते व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. क्रीम थोडीशी बीट केल्यानंतर गणाश घातल्यामुळे ड्राय होते, त्यामुळे पुन्हा स्पॅच्युलाने व्यवस्थित ती फेटून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि सॉफ्ट करून घ्यायची आहे. ही आपली तयार झाली चॉकलेट मूस क्रीम किंवा आपण याला चॉकलेट डच क्रीमसुद्धा म्हणू शकतो. चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये केक रिलेटेड माहितीसोबत. चलो बाय.